सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त प्रवीण तरडेंचाच दबदबा पाहायला मिळतोय. कारण अवघ्या 9 दिवसात देऊळ बंद 2च्या या चित्रपटाने तब्बल 35 कोटींपेक्षा जास्त कमाई करून एक नवा इतिहास रचलाय. 2015च्या सुपरहिट देऊळ बंद नंतर आलेल्या या सिक्वेलने प्रेक्षकांना पुन्हा एकदा स्वामी भक्तीच्या आणि एका महत्वाच्या सामाजिक विषयाच्या रंगात रंगवून टाकलंय. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक अक्षरशः गर्दी करत असून संपूर्ण वातावरण स्वामी समर्थांच्या भक्तीने आणि जयघोषाने भरून निघाले. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात केवळ स्वामींची भक्तीच नाही, तर आजच्या बळीराजाची म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक अत्यंत मोलाचा संदेश देण्यात आलाय. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नसून बदलत्या काळानुसार शेतीत कसं सकारात्मक बदल घडवून आणता येतील हे या चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी केवळ एक उत्कृष्ट कलाकृतीच बनवली नाही, तर या चित्रपटातून होणारी सर्व कमाई शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देण्याची एक अत्यंत कौतुकास्पद आणि मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दुप्पट प्रेम आणि आदर मिळतोय. पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3,05,00,000 तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी घेतलेली मोठी झेप कायम ठेवत पहिल्या आठवड्यात तब्बल 32,82,00,000चा टप्पा पार केला आणि नव्या शुक्रवारी म्हणजेच 9व्या दिवशी 3,10,00,000ची घसघशीत कमाई करून एकूण आकडा 35 कोटींच्या पार नेलाय. मोहन जोशींनी साकारलेली स्वामी समर्थांची अप्रतिम भूमिका, स्नेहल तरडे यांनी पडद्यावर जिवंत केलेली महिला शेतकरी, कश्मीर महाजनीची विशेष झलक आणि प्रवीण तरडेंचं दमदार दिग्दर्शन संवाद या सगळ्यामुळे प्रेक्षक थिएटरमध्ये खिळून राहत आहेत. महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई अशा दिग्गज मराठी कलाकारांची फौज असलेल्या या देऊळबंद 2ने केवळ गल्लाच जमवला नाही, तर प्रेक्षकांच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या बॉक्स ऑफिसवर आपलं अढळ स्थान निर्माण केलंय हे आता सिद्ध झालंय.